BSc second year student. The next topic is the skin and scales. Important topic आहे. तुम्हाला 4 to 8 and 16 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला जी फिगर नंबर 1.15 जी दिलेली आहे ती सुद्धा ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर 8 किंवा 16 मार्क्ससाठी जर क्वेश्चन्स आला तर त्याच्यामध्ये लिहायचं आहे पर्टिक्युलर तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑफ द स्किन अँड स्केल्स. स्किन देन त्याचे दोन्ही टाईप्स एपिडर्मिस अँड डर्मिस देन विथ द फंक्शन्स अँड स्केल्स. ओके, आणि फिगर्स जी आहे 1.15 ती सुद्धा ड्रॉ करायची आहे. आता याच्यामध्ये बघा आणि सिंगल क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. राईट अबाउट द स्किन ऑफ द स्कॉलिडॉन, द स्ट्रक्चर ऑफ द स्किन ऑफ स्कॉलिडॉन. द स्ट्रक्चर ऑफ स्किन ऑफ स्कॉलिडॉनमध्ये तुम्हाला फक्त स्किन अँड डर्मिस एपिडर्मिस टॉपिक्स आणि त्याच्यानंतर त्याची फिगर्स आणि फंक्शन्स एवढंच लिहावं लागेल. ओके, आता बघा पहिला टॉपिक जो आहे तो आहे स्किन. The skin forms the extent covering of the body and perform a number of functions. Skin is composed of 2 layers, the dermis and epidermis. Okay, corium. जी स्किन असते ती फॉर्म करते एक्सटर्नली कव्हरिंग. स्किन म्हणजे काय म्हणतो आपण एक्सटर्नल. 12मध्ये सुद्धा तुम्हाला झालेलं आहे. स्किन जे आहे स्किन फॉर्म करते एक्सटर्नल कव्हरिंग जी आउटसाईड कव्हरिंग राहते ऑफ द बॉडी अँड परफॉर्म करते नंबर ऑफ फंक्शन्स. स्किन कंपोज असते 2 लेयर्समध्ये, डर्मिस अँड एपिडर्मिस. पहिला पार्ट जो आहे तो एपिडर्मिस, सेकंड इज द डर्मिस. ओके, आता फर्स्ट पॉईंट बघा एपिडर्मिस. फिगर बघा 1.15 त्याच्यामध्ये तुम्हाला लेबलिंगसुद्धा दिली आहे एपिडर्मिस अँड डर्मिसची. ओके, फर्स्ट पॉईंट आहे एपिडर्मिस. इट इज द इक्टोडर्मल इन ओरिजिन अँड कन्सिस्ट ऑफ सेव्हरल लेयर्स. इक्टोडर्मल ओरिजिन एपिडर्मिस जे आहे ते इक्टोडर्मल इन ओरिजिन आहे आणि कन्सिस्ट करते ऑफ सेव्हरल लेयर्स ऑफ फ्लॅटन्ड सेल. काय प्रेझेंट आहे फ्लॅटन्ड सेल्स. इक्टोडर्मल ओरिजिन फ्लॅटन्ड सेल्स. इनरमोस्ट लेअर हॅज क्युबायडल सेल्स नोन ॲज द माल्फिगियन लेअर. त्याला काय म्हणतात माल्फिगियन लेअर्स. फर्स्ट बघा अंडरलाईन करते इक्टोडर्मल ओरिजिन्स देन सेव्हरल लेअर्स ऑफ फ्लॅटन्ड सेल. इक्टोडर्मल ओरिजिन्स आहे फ्लॅटन्ड सेल्स फॉर्म करतात. देन इनरमोस्ट जी लेअर आहे त्याला म्हणतात क्युबायडल सेल्स. इनरमोस्ट लेअरमध्ये काय प्रेझेंट आहे क्युबायडल सेल्स इज ऑल्सो नोन ॲज द माल्फिगियन लेअर्स. दिस रेस्ट सेल्स ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. ज्या रेस्ट सेल्स असतात त्या कुठे प्रेझेंट आहे, सेल ज्या रेस्ट असतात त्या कुठे प्रेझेंट आहे बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये. ओके, रिपीट्स करते. एपिडर्मिस जे आहे ते इक्टोडर्मल ओरिजिन आहे, फ्लॅटन्ड सेल्स आहे. इनरमोस्ट लेअर जे आहे ते क्युबायडल सेल आहे इज ऑल्सो नोन ॲज द माल्फिगियन लेअर्स. देन सेल्स रेस्ट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. ज्या सेल्स असतात ते रेस्ट असतात ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन अँड द सेल्स ऑफ आउटर लेअर, सेल्स ऑफ दिस आउटर लेअर बिकम्स प्रोग्रेसिव्हली फ्लॅटन्ड अँड क्रिटिनाइज्ड टुवर्ड्स द सरफेस. ज्या सेल्स असतात, सेल्स कुठल्या पर्टिक्युलरली आउटर लेअरमधल्या, त्या आउटर लेअरमधल्या ज्या सेल्स आहे त्या कशा राहतात बिकम्स प्रोग्रेसिव्हली फ्लॅटन्ड अँड क्रिटिनाइज्ड टुवर्ड्स द सरफेस. बट द स्टॅटियम, स्टॅटियम कोरॅनियम कुठे प्रेझेंट असते टेरेस्ट्रियल व्हर्टिब्रेटमध्ये, absent on fishes. अँड द एपिडर्मल सेल्स न्यूमरस युनिसेल्युलर म्युकस ग्लँड प्रेझेंट असतात. एपिडर्मल सेल्समध्ये काय प्रेझेंट आहे युनिसेल्युलर म्युकस ग्लँड. सिक्रेट काय करतात विच इज सिक्रेटेड द म्युकस अँड म्युकस मेक्स द बॉडी स्लिपरी. त्याच्यामुळे बॉडी काय होते स्लिपरी. ओके, आता हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे डर्मिस. डर्मिसमध्ये बघा डर्मिस लाईज द बीनीथ द एपिडर्मिस. डर्मिस जे आहे जो डर्मिस जे आहे बिलो द एपिडर्मिसमध्ये प्रेझेंट आहे अँड कंपोज्ड ऑफ व्हेरियस कनेक्टिव्ह टिश्यू. काय म्हटलेलं आहे कंपोज कशामध्ये आहे व्हेरियस कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये विथ द कोलेजन फायबर्स. 2 याच्यामध्ये कंपोज्ड आहे. डर्मिस जे आहे बिनीथ द एपिडर्मिस अँड कंपोज्ड आहे फायबर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये विथ द कोलेजन फायबर्स. याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ द सेल्स असतात. पहिले बघा दीज आर डिफरन्शिएटेड इंटू 2 रिजन्स. एक आहे आउटर रिजन, सेकंड इज द इनर रिजन. फर्स्ट बघणार आहे आपण आउटर रिजन. आउटर जी लेअर आहे 2 लेअर आहे, एक आउटर लेअर अँड सेकंड इज द इनर लेअर. आउटर लेअरमध्ये बघा containing few loose fibers to form the स्ट्रॅटियम लॅक्झियम. काय म्हटलेलं आहे स्ट्रॅटियम लॅक्झियम. जी आउटर लेअर आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे फ्यू लूज फायबर्स टू फॉर्म करतात स्ट्रॅटियम लॅक्झियम.
द स्टॅटियम लॅक्झियम इज द पिगमेंट सेल्स आर प्रेझेंट. काय प्रेझेंट असतं याच्यामध्ये? पिगमेंट सेल्स प्रेझेंट आहे. आउटर लेअरमध्ये फ्यू लूज फायबर्स असतात, फॉर्म करतात स्टॅटियम लॅक्झियम. आणि स्टॅटियम लॅक्झियम जे असते पिगमेंट सेल्स प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? पिगमेंट सेल्स आर प्रेझेंट. दीज सेल्स आर ब्रांच अँड कंटेन पिगमेंट ग्रॅन्युअल्स. त्या सेल्स कशा राहतात? ब्रांच अँड कंटेन करते पिगमेंट ग्रॅन्युअल. पुन्हा बघा, आउटर लेअरमध्ये प्रेझेंट्स आहे डिफरन्शिएटेड टू रिजन्स आहे. ओके, पहिला आहे आउटर लेअर, सेकंड इज द इनर लेअर. आउटर लेअर जे आहे ते कंटेन करते फ्यू लूज फायबर्स, फॉर्म करतात स्टॅटियम लॅक्झियम. स्टॅटियम लॅक्झियम जे आहे त्याच्यामध्ये पिगमेंट सेल्स आर प्रेझेंट अँड धीस सेल्स, त्या सेल्स कशा राहतात? ब्रांच कंटेन करतात पिगमेंट ग्रॅन्युअल. काय कंटेन करतात? पिगमेंट ग्रॅन्युअल्स. ओके, आता सेकंड जो पार्ट आहे तो आहे इनर लेअर. इनर लेअरमध्ये बघा कॉम्पॅक्ट फायबर्स, याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? कॉम्पॅक्ट फायबर्स. आपण आउटरमध्ये काय बघितले होते? लूज फायबर्स. इनरमध्ये काय प्रेझेंट आहे? कॉम्पॅक्ट फायबर्स. आउटरमध्ये लूज फायबर्स आणि इनरमध्ये कॉम्पॅक्ट फायबर्स फॉर्म करतात स्टॅटियम कॉम्पॅक्टियम. काय म्हणतात? कॉम्पॅक्टियम. बघा, दोन्ही डिफरन्शिएशन तुम्हाला करून सांगते. आउटर लेअर आणि इनर लेअर. आउटर लेअरमध्ये आहे लूज फायबर्स. ओके, आणि याच्यामध्ये इनरमध्ये प्रेझेंट आहे कॉम्पॅक्ट फायबर्स. आउटरमध्ये प्रेझेंट आहे स्टॅटियम लॅक्झियम. इनरमध्ये प्रेझेंट आहे स्टॅटियम कॉम्पॅक्टियम. ओके, देन इनरमध्ये प्रेझेंट आहे ब्लड कॅपिलरीज, नर्व फायबर्स अँड मसल फायबर्स आर प्रेझेंट इन डर्मिस. इनरमध्ये काय प्रेझेंट आहे? इनर लेअरमध्ये ब्लड कॅपिलरीज, नर्व फायबर्स अँड मसल फायबर्स आर प्रेझेंट इन डर्मिस. ओके, देन नेक्स्ट इज द फंक्शन्स. फंक्शन जे आहे तुम्हाला रीड करायचे असते पॉईंट्स. सो द नेक्स्ट टॉपिक इज द स्केल्स ऑन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.